सिद्धार्थ जाधव आणि गिरिजा जोशी यांचा प्रियतमा हा चित्रपट लवकरच येतोय आणि ही दोघंही सध्या आपल्या सोबत आहेत। त्या चित्रपटाची माउथ पब्लिसिटी जी आहे ती असं केलेलं की रामलीलाची कुठेतरी रामलीला जो रिसेंटली रिलीज झाला त्याच्यापासून हा चित्रपट कुठेतरी इन्स्पायर आहे। तर त्याचं काय तो एक्सप्लेनेशन? बेसिकली पहिली गोष्ट हे चुकीचं आहे, असं काही रामलीला वगैरे असं काही इन्स्पायर पिक्चर नाही आहे। संजय लीला भंसाली खूप चांगले मेकर्स आहेत, पण त्यांच्या रामलीलाचा आणि आमच्या प्रियतमाचा काही काडी मात्रही संबंध नाही आहे। उलट ते पोस्टरवरून लोकांना असं वाटलं। पण पहिली गोष्ट म्हणजे 2012 ऑगस्टला आम्ही हा सिनेमा शूट केला होता। त्याच्या अगोदर आम्ही फोटोशूट केलं आहे आणि 2013ला ह्या सिनेमाचा क्लायमॅक्स केला आम्ही आणि 2013ला काहीतरी रामलीला आला आहे। पण रामलीलाचा आणि या सिनेमाचा तीळ मात्रही संबंध नाही आहे। आमचे जे म्हणजे हा जो थॉट आहे किंवा ही जी पोज आहे किंवा हे फोटोशूट आहे हे सतीश मुतलिंगने आमचं सिनेमा शूट व्हायच्या अगोदरच शूट करून घेतलं होतं। रवी शेवाळे आमचा जो ज्याने हे डिझाईन केलं आहे त्यांनी अगोदरच केलं होतं। मग त्या रेफरन्सचे डिझाईन्स जेव्हा रामलीलाचे आले मग लोकांना वाटलं की रामलीलाशी असं आहे, पण अजिबात नाही। आता सतीश इथे आलेला आहे, मुळात ह्यानेच हे डिझाईन आहे हे 1.5-2 वर्षापूर्वी शूट केलं आमचं फोटोशूट जे आमचे सिनेमा करायच्या अगोदर केलं आहे। त्यामुळे रामलीला आणि प्रियतमा ह्याच्यात तीळ मात्रही संबंध नाही आहे। दोन्ही लव्ह स्टोरी ती वेगळी असेल, ही वेगळी आहे, पण ही सतीश मुतलिंगची एक वेगळी गोष्ट आहे, वेगळी लव्ह स्टोरी आहे आणि कलरफुल सिनेमा एक कलरफुल लव्ह स्टोरी त्यांनी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला। सिम्पल सर, एक वायब्रंट कलरवाले पोस्टर्स आहेत आणि एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे आणि तीही सिद्धार्थला घेऊन म्हणजे जनरली आम्ही त्याला वेगवेगळ्या अवतारात पाहिलं आहे। अगदी डीप रोमॅन्समध्ये आम्ही त्याला फर्स्ट टाईम पाहणार आहोत। तर सिद्धार्थबरोबर हे कोलॅबोरेशन कसं झालं? खरं म्हणायचं तर जेव्हा प्रियतमा ठरली तेव्हा सिद्धूच्या व्यतिरिक्त मला दुसरं कोणी दिसतच नव्हतं। प्रत्येकाचं असं होतं की सिद्धू करू शकेल का, आणि मला सिद्धूवर ठाम विश्वास होता। पहिल्या दिवशी ज्या दिवशी फोटोशूट झालं, फोटोशूट करत असताना मी कुठेतरी त्यात परशा शोधत होतो। परशा म्हणजे माझ्या फिल्मचा कॅरेक्टर। हल्ली मी सिद्धू म्हणजे त्यात परशा जास्ती शोधत असतो, तर मी परशा शोधत होतो। गिरजाच्या एकंदरीत लूक हावभावामध्ये मला गौरी मिळाली होती, परशा थोडासा बाकी होता। ज्या क्षणी सिद्धू गेटअप करून आला, एक फोटो क्लिक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की गिरजा आणि सिद्धू एकमेकांना ओळखत नव्हते, दोघांच्यात ती हिच कायम होती। 2 स्नॅप्स झाले, तिसऱ्या स्नॅपला मला परशा मिळाला थोडासा आणि मी अर्धी बाजी तिथे जिंकलो होतो। त्यानंतर आम्ही साताऱ्याला गेलो। साताऱ्याला गेल्यानंतर मी पहिला सिक्वेन्स लावला जिथे पहिल्यांदा सिद्धू आणि गिरिजा एकमेकांशी बोलतात। दोघांची तशी फारशी ओळखही नाही आहे। सिद्धू आणि गिरिजा तसे मित्र किंवा पहिल्यांदाच ते दोघं भेटत होते, दोघं पहिल्यांदा इंटरॅक्ट होत होते आणि त्या सीनची गंमत होती की तो सीन वर्कआउट झाला की ते वाटत होतं की आहे ना 1960-70 साली एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात असेल तर दोघांचं पहिलं कन्व्हर्सेशन, आणि ते पहिलं कन्व्हर्सेशन खूप चोख निर्माण झालं। मी या गोष्टीचा फायदा उचलला। सेकंड डे, आज हा सीन शूट केला, सेकंड डे मी सिद्धू आणि गिरिजाचं रोमॅन्टिक गाणं घेतलं। आज ट्यूनिंग बनाया, कल रोमांटिक ट्रैक प्रेजेंट किया। रोमांटिक ट्रैक में झालं असं की ते छोट्या छोट्या हळूहळू गोष्टी त्या आदा ते सेन्सेशन खूप आपसूक बाहेर निघालं, माहिती आहे का। माझा परशा मला त्या दिवशी 100% सापडला। राहिली गोष्ट सिद्धू, तर सिद्धू माझा मित्र, पण सिद्धार्थ जाधव ॲज अन ॲक्टर मला वेड लावलं सिद्धार्थ जाधवने की मी जेव्हाही सिनेमा करतो तेव्हा मी सिनेमामध्ये ना सिद्धार्थ जाधवच्या व्यतिरिक्त दुसरं कॅरेक्टर सिद्धार्थ जाधव मी नाही विचार करू शकत। आम्ही आता ॲक्च्युली कसं आहे, मी सध्याला का थांबवतो मध्येच, कारण काही दिवसांनी आपण परत भेटू जेव्हा सध्या खूप वेगळ्या सिद्धार्थ जाधवबद्दल आणि मी वेगळ्या सतीश मुतलिंगबद्दल आणि कदाचित वेगळी गिरिजा जोशी आम्ही वेगळ्या पद्धतीने बोलू। पण ते पॅशन होतं मुळात। ते काय प्रियतमा करण्यासाठी ना एक वेगळं वेड होतं आमच्याकडे, आणि त्या वेडातून म्हणजे प्रेम हे वेडानेच म्हणजे वेडी लोक करतात मुळात, कारण त्यांना काही सुचत नसतं। त्यामुळे मी म्हणेन की ही प्रेमळ गोष्ट एक वेगळ्या वेडाने केलेली आहे आणि ती लोकांना नक्कीच आवडेल। सिद्धार्थ, पुन्हा एकदा तू एका वेगळ्या अवतारात दिसतोय। दरवेळेस तू काय वेगवेगळे लुक ट्राय करत असतोस। टाईम प्लीजमधला बटरफ्लाय मॅन किंवा खो खोमधला लुक, आणि आता हा एक वेगळा फुल कॅरेक्टर आहे हे।
तर ह्या लुकबद्दल काय सांगशील? मी नेहमीच म्हणत असतो की हे सगळं ह्या दिग्दर्शकांचं क्रेडिट आहे. जसं महेश सरांनी मला उस्मान पारकरपासून ते लालबाग परळमधल्या भूमिका दिल्या आहेत, तर केदार सरांनी मला इरादा पक्कामध्ये एक वेगळा कॉर्पोरेट लुकवाला सिद्धार्थ दाखवला, खो खोमध्ये तू म्हणाली तसं आधी बनवून दाखवला. तसं हे बेसिकली सत्यानी मला परशासाठी किंवा त्याच्याकडे आता जे काही काम करेन खूप वेगळ्या पद्धतीने मला खूप बरं वाटतं की दिग्दर्शकच माझ्याविषयी ॲज अ ॲक्टर म्हणून खूप वेगळेपणाने हा येईल का हे विचार करतात. तर मी अर्धी बाजी ॲज अ ॲक्टर मी जिंकतो किंवा ते येतानाच माझ्याकडे खूप वेगळेपणा घेऊन येतात. आणि मग त्यांनी म्हणजे सत्यानी परशा माझ्याकडे आणला, तो परशा ॲज अ ॲक्टर मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करतो. आणि सत्याने जो माझ्यावर विश्वास टाकला आहे की तू हे करू शकतो, ते सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतो. ते वेगळे पण शोधतो, कारण मग ते तुम्ही कुठेतरी मार्क करता, तुम्हाला जाणवतं. आणि मला खूप बरं वाटतं की म्हणजे सत्याने एक गोष्ट डिसाईड केली त्याच्या डोक्यात आणि त्याने एक डिसिजन घेतला की आपण ह्या आर्टिस्टला हा रोल देऊया, आणि तो त्याच्यावर ठाम होता. आणि तो जेव्हा त्याला तसं प्रेझेंट करतो तेव्हा तुम्ही बोलता क्या बात आहे. तर हीच खरी त्याच्या थॉटची पावती आहे की त्यांनी जे डिसिजन घेतलं होतं ते करेक्ट होतं. गिरिजा, ह्या दोघांसोबतचा हा तुझा दुसरा सिनेमा आहे, म्हणजे टोटल 2 सिनेमे तू करणार आहेस, राईट? नाही, पावडर आणि पावडरचं आम्हाला माहित नाही. इतक्यात काय पावडरचं नाही, मी जस्ट विचारत होते की कसा एक्सपिरियन्स होता. पावडर नाही, ही पहिली फिल्म माझी या दोघांबरोबर आहे. आणि ॲक्च्युली मी वेगळ्याच फिल्मसाठी ऑडिशन दिलेली, आणि सरांनी मला त्याच्यानंतर काही महिन्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं तू ही फिल्म करतेस, ती फिल्म करत नाही आहेस तू, आणि आपण 4 दिवसात शूट करतो आहे. सो मला थोडं टेन्शन आलेलं की काय फिल्म आहे, किंवा भेटल्यावर त्यांनी मला सगळं सांगितलं की काय फिल्म असणार आहे किंवा. आणि मग आम्ही शूटच्या आधी हे फोटोशूट केलं, तेव्हा मला थोडीशी गौरी कळली आणि मला कळलं की हां, मी या कॅरेक्टरला खूप रिलेट करते. त्यामुळे मला वाटलं की ठीक आहे, मला तसं सोपं जाईल हे कॅरेक्टर प्ले करायला. बट ते ऐन शूटिंगच्या वेळेस जेव्हा मी खरोखर उभी राहिले तेव्हा कळलं की नाही, गौरी खूप डीप आहे, ती खूप वेगळी आहे. पण ती समजण्यासाठी मला या दोघांनी खरंच खूप मदत केली आहे. म्हणजे सरांनी मला टोटली डिस्क्राईब केली, प्रत्येक सीनला ते डिस्क्राईब करायचे की गौरी कशी आहे, किंवा ती आत्ता या सिच्युएशनला हाऊ शी विल रिॲक्ट, किंवा ती काय बोलेल, तिची बॉडी लँग्वेज कशी असेल, हे सगळं खूप त्यांनी छान इलॅबोरेट करून दिल्यामुळे मला ती गौरी इतक्या छान प्ले करता आली. सिद्धार्थ जाधवसुद्धा प्रत्येक सीनमध्ये तो मला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचं की आपण असं करून बघूया, तसं करून बघूया, किंवा तू असं बोल, असं जास्ती छान वाटेल. सो खूप कॉपरेटिव्ह दोघंही असल्यामुळे मला ती गौरी साकारता आली, आणि आय होप मी त्या कॅरेक्टरला न्याय दिला आहे. शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांसाठी की हा चित्रपट एक म्युझिकल रोमॅन्स आहे, गाणी आहेत या चित्रपटात खूप, त्याच्यातलं तुमचं फेवरेट असं सॉन्ग, पिक्चराईज करताना मजा आलेलं सॉन्ग कुठचं आहे? मुळात तुम्ही सांगेन तर पिक्चराईज जे केलं आहे आमचे कॅमेरामन सतीश मुतलिंग यांनी, तर ते अप्रतिम केलं आहे. आणि त्या पिक्चर त्या गाण्यात आम्ही जे थॉट मांडलेत किंवा आम्हाला जे करायला लावलं ते डिरेक्टर सतीश मुतलिंगने, तो त्यात 100% आहे. सगळी गाणी हिट आहेत, सगळी गाणी मस्त आहेत. माझं पर्सनली गाणं मला विचारशील तर ते बट ऑब्वियस तुझ्या रूपाचं चांदणं आहे, कारण माझ्या आयुष्यात अशी रोमॅन्टिक गाणी नाही आहेत. एक भिजून गेला वारा आहे जे माझं सर्वात आवडतं गाणं आहे, किंवा मन झुरतं या नावाचं बकुळा नामदेव घोटाळ्यामधलं गाणं आहे. पण तुझ्या रूपाचं चांदणं मधला सिद्धार्थ जाधव किंवा परशा म्हणा, मी जसं आहे तसं प्रेझेंट केलं सत्याने मला. आणि त्यात जसं म्हटलं सत्याने की आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो, त्यामुळे आमची जी हिच आहे ती त्या गाण्यात दिसते, आणि तेच मला खूप आवडतं. ते माझं आमच्या अल्बममधली सगळीच गाणी माझी आवडतात, पण तुझ्या रूपाचं चांदण हे जरा जास्त जवळचं आहे. गिरिजा, तू काय सांग? सेम इयर, माझंही तुझ्या रूपाचं चांदण आहे फेवरेट सॉन्ग आहे, बिकॉज ते एकतर पहिल्यांदाच आम्ही त्या गाण्यापासून सुरुवात केली, आणि ते सगळ्या त्या निसर्गाच्या सान्निध्यात, आणि इतकं रोमॅन्टिक गाणं मी कधी करेन असं वाटलं नव्हतं मला. सो असं रोमॅन्टिक गाणं मी केलं, आणि यापुढे करायला मिळेल असं मला वाटत नाही, इतकं सुंदर. आणि थँक्स टू चैतन्य अडकर. 100% असं काही नाही आहे, बट असं नाही मिळणार. रोमॅन्टिक गाणी भरपूर करेन मी, तशी मी केलेलीही आहेत, बट हे गाणं वेगळं आहे माझ्यासाठी. नक्कीच. थँक्यू आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.